जय शिवराय मित्रांनो. शिवरायांचं आयुष्य म्हणजे केवळ इतिहास नाही, ती आहे एक जिवंत प्रयोगशाळा, मोटिवेशन आणि यशोगाथेची. अशी प्रयोगशाळा ज्या ठिकाणी मॅनेजमेंट बारीकपणे कसं करावं हे आपण शिकू शकतो. शिवरायांचा इतिहास म्हणजे लोखंडरूपी जीवनासाठी परीस आहे. आपल्या जीवनाचं सुवर्ण होतं. शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक पैलू यशोमंत्र म्हणून वापरू शकतो. कॉर्पोरेट सेक्टर असो, सोशल सेक्टर असो की पर्सनल लाईफ, तुमचं जीवन बदलणार. शिवरायांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला कशाचीच गरज पडत नाही, कारण शिवरायांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा खजिना नव्हता, सैन्य नव्हतं. त्यांच्याकडे होती प्रबळ इच्छाशक्ती. जर तुमच्यात ती असेल तर तुम्हीही तुमचं स्वतःचं अस्तित्व, तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता. एक ध्येय ठरवा, प्रचंड इच्छाशक्तीनिशी त्या ध्येयासाठी वेडे होऊन जा. आठवा शिवरायांचा तो प्रसंग. वय वर्ष 16 आणि शिवराय शपथ घेतात स्वराज्य निर्माण करण्याची. सोबतीला असतात दऱ्याखोऱ्यातील, राजकारणात मुरब्बी नसलेले, अगदी साधे भोळे परंतु कष्ट करणारे, जीवाला जीव देणारे आपले सवंगडी. या सवंगड्यांना शिवराय ट्रेनिंग देतात आणि स्वराज्याची शपथ घेतली जाते. आपणही आपल्याकडे जी साधन संपत्ती असेल ती साधन संपत्ती ओळखा, त्या साधन संपत्तीचा आराखडा तयार करा आणि शपथ घेऊन टाका याच्याकडे जाण्याची. जीवन कधीच मित्रांनो सरळ नसतं. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येणारच, प्रत्येकाच्या जीवनात संकट येणारच. परंतु जो या संकटात धीर धरतो, संकटावर मात करण्यासाठी जो कॉन्फिडन्स त्याच्यात असतो, तेव्हाच तो, आणि हेच शिकवतं शिवरायांचं जीवन. शिवरायांच्या जीवनातील आग्र्याचा प्रसंग आठवा. औरंगजेबासारखा मातब्बर अशा खंडात असलेला सम्राट, त्याच्या पुढं चांगले चांगले गर्भगळीत होतात, परंतु शिवरायांनी तिथे धीरदत्तपणे निर्णय घेतला, शांत डोक्याने प्लॅनिंग केली आणि जीवावर आलेल्या या संकटात एकही मावळ्याचा प्राण न गमावता सही सलामत स्वराज्यात परत आले. जर तुमच्यावरही काही असा प्रसंग आला असेल तर तेव्हा गरज असते धीरदत्तपणाची, शांत डोक्याची आणि मायक्रो प्लॅनिंगची. जर तुम्हाला ती करता आली तर जीवनात तुम्हाला कोणतंच संकट रोखू शकणार नाही. योग्य तयारी आणि आत्मविश्वास असेल, माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय संपादन करू शकतो. आठवा शिवरायांचा तो अफजल खानाचा प्रसंग. अफजल खानाची ती क्रूरता, अफजल खानाची ती दहशत माहीत असतानाही मा जिजाऊ आणि शिवरायांचा तो आत्मविश्वास आणि त्यांनी घेतलेला निर्णय इतिहासाला कलाटणी देणारा आहे. एकुलता एक मुलगा आहे, क्रूर असा अफजल खान आहे, आणि त्याच्या समोर आपल्या लेकराला पाठवताना जिजाऊंनी एकही क्षण मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेतला. शिवराय अफजल खानासोबत भिडणार आणि पुढची प्लॅनिंग तयार करून योजना आखण्यात आली. अफजल खानानं अनेक अन्याय अत्याचार केले होते. त्या अगोदर आपल्या 61 पत्न्या त्याने मारल्या होत्या आणि जगात दहशत निर्माण केली होती. वेगवेगळी हिंदूंची मंदिरं फोडल्याचा दावा इतिहासात केला जातो. हे सगळं जरब बसवण्यासाठी होतं आणि शिवरायांना जावळीसारख्या असलेल्या अरण्यातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी त्याची अटकळ होती. पण शिवरायांनी धीरोदत्तपणे स्वतःवर संयम ठेवून आपला परिसर सोडला नाही. आपल्या टप्प्यात अफजल खानाला येण्यासाठी मजबूर केलं. मित्रांनो, आजकाल शिवरायांच्या नावावर वेगवेगळे लोक पोट भरत आहेत. शिवरायांची शून्य तत्व असलेले लोक तरुणांची माथी भडकवतात. तेव्हा तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. शांतपणे विचार करून शिवरायांचं चरित्र आठवा. कोणत्याही प्रसंगी भावनाविवश न होता अगदी तर्कशुद्ध आणि नैतिकतेला धरून निर्णय घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी संयम आणि योग्य भावनावर नियंत्रण हा शिवरायांनी दिलेला आपल्याला एक मंत्र आहे. स्पर्धा किती मोठी आहे याला घाबरू नका. स्पर्धेवर मात करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करा, डोकं शांत ठेवा. हेच शिकवतो अफजल खान वधाचा प्रसंग. जीवनात यशस्वी होण्यासाठी टीम मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. शिवरायांनी अशी टीम तयार केली होती, जीवाला जीव देणारी माणसं. योग्य माणूस योग्य जागी निवडायचा, कोणत्या ठिकाणी कोणत्या माणसाचा वापर करायचा, कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा, हे ज्याला कळलं तो जीवनात यशस्वी होतो. राईट पर्सन फॉर राईट जॉब
हे तत्व शिवरायांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच अफजल खान वधाच्या वेळी योग्य माणसाचा योग्य वापर केल्यामुळेच सय्यद बंडासारखा दांडपट्टा चालवणाऱ्या माणसाचा हात हवेत उडवून टाकला आणि शिवरायांचा जीव वाचला. अशाच प्रकारे आपणही योग्य माणसं आपल्यासोबत ठेवा, योग्य टीम आपल्यासोबत ठेवा. आपण सावध होणं गरजेचं आहे. तुम्हाला जीवन जगताना जर अपयश आलं तर अपयशातून कशा प्रकारे पुन्हा यशाकडे वाटचाल करायची पुरंदरचा तह सांगून जातो. असलेले सगळे किल्ले आपल्या हातातून गेले, परंतु तेव्हा मिर्झा राजे जयसिंगासारखं आलेलं मोठं संकट टाळणं गरजेचं होतं. म्हणून शिवरायांनी जीवनात 2 पावलं मागे टाकली. नंतर सिंहासारखी अशी छलांग लावली की शिवरायांच्या निधनाच्या वेळी स्वराज्यात 350 किल्ले होते. हा प्रसंग आपल्याला सांगून जातो की जेव्हा अपयश येत असेल, अपयश हे तात्पुरतं असतं. जर तुम्ही खरे शिवराय समजून घेतले तर तुम्ही अपयशाला कधीच घाबरणार नाही. डीजे वाजवणं आणि घोषणा देणं, झेंडे लावणं ही शिवजयंती नाही मित्रांनो, तर शिवजयंती आहे शिवराय जगणं. हाच मंत्र आपण घेऊया. शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.